लक्ष्मणपूर गावात 11 मे रोजी झालेल्या धीरेंद्र नावाच्या व्यक्तीच्या हत्येचा खळबळजनक खुलासा तब्बल 7 दिवसानंतर झालेला आहे। मृत धीरेंद्रची पत्नी रीना आणि तिचा पुतण्या प्रियकर सतीश हेच हत्या प्रकरणातील आरोपी आहेत। पोलिसांनी दोघांनाही अटक करून तुरुंगात पाठवलेलं आहे। नेमकं काय घडलं होतं ते पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। या प्रकरणातील धक्कादायक गोष्ट म्हणजे हत्येनंतर पत्नीने निष्पाप शेजाऱ्यांवर आरोप केले आणि त्यांना तुरुंगात पाठवलं। पण आता सत्य बाहेर आल्याने संपूर्ण गावाला धक्का बसलेला आहे। 11 मे रोजी सकाळी मृत धीरेंद्र याची पत्नी रीनाने घरात एकच गोंधळ घातला आणि गावातील रहिवासी कीर्ती, तिचा मुलगा रवी आणि राजू यांनी मिळून तिच्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला। तिने सुरुवातीला असा आरोप केला की या लोकांशी आधी तिच्या पतीचं भांडण झालं होतं आणि आता त्यांनीच धीरेंद्रचा खून केला। याच आरोपानंतर पोलिसांनी रीनाच्या तक्रारीवरून तिघांना अटक करून तुरुंगात पाठवले होते। तपासादरम्यान पोलिसांना संशय आल्यावर त्यांनी रीनाच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड काढला, म्हणजेच की CDR काढला, ज्यामध्ये 11 मेच्या रात्री रीना ही तिचा पुतण्या सतीश याच्याशी तब्बल 40 वेळा फोनवर बोलल्याचं समोर आलं। एवढेच नाही तर घरातच रक्ताचे डागही आढळले, ज्यामुळे पोलिसांना प्रकरण संशयास्पद वाटू लागलं। पोलिसांचा दावा आहे की सतीशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने रीनासोबत त्याचे अनैतिक संबंध असल्याचे कबूल केले। एके दिवशी रीनाच्या पतीने म्हणजेच काकाने त्या दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते। यानंतर रीनाने सतीशसोबत मिळून पतीला बेदम मारहाण केली होती, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। यानंतर आपण प्रकरणात अडकू नये यासाठी रीनाने एक वेगळाच बनाव रचला, ज्यानुसार तिने सकाळी पतीला शेजाऱ्यांनी ठार मारल्याचा कांगावा केला। दरम्यान पोलिसांनी सतीशचा मोबाईल जप्त केला, तेव्हा त्यांना त्यात धक्कादायक गोष्टी आढळल्या। 11 मे ते 18 मे पर्यंत सतीशने अनेक अश्लील व्हिडिओ डाउनलोड केले होते। त्याच्या मोबाईलमधून पोलिसांना 2 डझनहून अधिक पॉर्न व्हिडिओ सापडले होते। हत्येनंतर रीनाने तिचा मोबाईल फोडून तोडून तलावात फेकून दिला होता, जो आतापर्यंत सापडलेला नाही। चौकशी दरम्यान पोलिसांना एक व्हिडिओ सापडला आहे, ज्यामध्ये रीना आणि सतीश एकत्र असल्याचे दिसत आहेत। पोलिसांचा असा दावा आहे की हा व्हिडिओ त्यांच्यातील अनैतिक संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे। अटक केलेल्या 3 निर्दोष लोकांना लवकरच तुरुंगातून सोडण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले। ACP रणजित कुमार म्हणाले की दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे आणि त्यांच्या विरोधात भक्कम पुरावे सापडले आहेत।